माझा भाचा रोहित गवली त्याला अपेंडिक्स सांगितला होता। त्याची काल सोनोग्राफी काढून त्याला इथे रायगड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर त्याला उद्या सांगितलं ऑपरेशन होणार, उद्या म्हणजे आज सांगितलं उद्या किंवा परवा होणार, पण त्याला न घरी कोणालाच न सांगताना त्याचं ऑपरेशन त्याने आज दुपारी चालू केला। इथे त्याचा वडील कोणी नव्हते, त्याचा न सांगताना ऑपरेशन चालू केला 3:30 वाजता आणि त्याचा मयत सांगितला आम्हाला 6 वाजता। त्याचा मयत झालेला आहे, लगेच 15 ते 20 मिनिटांमध्ये मयत झालेला आहे। डॉक्टरही फसवलेला आहे माझ्या भाच्याला, त्याचा ऑपरेशन फेल घालवलेलं आहे। डॉक्टरांची हलगर्जीपूर्ण मला माझा भाचा मयत झालेला आहे। प्लीज त्याला न्याय मिळाला पाहिजे, या रायगड हॉस्पिटलला लॉक लागले पाहिजे प्लीज। उपचारादरम्यान 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोड। रोहित 10वीच्या परीक्षेची तयारी करत होता, पोटात दुखायला लागलं। डॉक्टरकडे अपेंडिक्सचं निदान म्हणून त्याला डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। शस्त्रक्रिया होण्याअगोदर तो हसत खेळत होता, मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। रोहितच्या मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का बसला। राग अनावर झालेल्या संतप्त जमावानं हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली। कर्जत तालुक्यातील मौजे मानिवली इथं रोहित भगवान गवळी हा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहत होता। 1 मार्च रोजी होणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरची तो तयारी करत होता। अशात त्याच्या पोटात दुखायला लागल्यानं त्याला रुग्णालयात नेऊन तपासणी केली। त्याला अपेंडिक्स निष्पन्न झाला, त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्या घरच्यांनी त्याला कर्जत कल्याण राज्य महामार्गावरील डिक्सळ गावातील रायगड हॉस्पिटल इथे उपचाराकरिता दाखल केलं। रोहित याला अपेंडिक्स निदान झाल्यानं त्यावर शस्त्रक्रिया गरजेची होती, तर रोहित गवळी याला डॉक्टरांनी साधारण दुपारचे 3 वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया करायला घेतली। मात्र 5 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आलं। त्यानंतर रुग्णालयाकडून रोहितचा मृत्यू झाल्याचं नातलगांना सांगण्यात आलं, त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत रोहित गवळी याच्या कुटुंबियांनी केलाय। इथे शिकाऊ डॉक्टर रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते भरत भगत, गोरख शेठ यांनी देखील हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत। सायंकाळी रोहितच्या मृत्यूची घटना समजताच रायगड हॉस्पिटल इथे त्याचे नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, तर संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। या संदर्भात मृत रोहितचा भाऊ ललित भगवान गवळी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। रोहित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आलाय। सदर घटनेचा तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी रेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक हे करत आहेत।